दुसरं उदाहरण आमच्या सुदामा ब्राह्मणाचं आहे. काय अर्पण केलं महाराज देवाला? काही दिलं नाही, पण देवाला प्रेम दिलं, देवाला भाव दिला. आपण जर उदाहरण पाहायचं झालं तर शबरी मातेचं, शबरी ही भिल्ल समाजाची मुलगी आहे. तिचा वडील भिल्ल समाजाचा राजा आहे आणि राजाची कन्या होती महाराज शबरी. अतिशय लहान वय, 10 वर्षाचं वय, पण त्याच वेळेस महाराज त्या समाजामध्ये लहानपणीच लग्न करण्याची प्रथा होती. आणि मग तिच्या वडिलांनी महाराज सुंदर असं तिच्या लग्नाचं नियोजन केलं. नवरा मुलगा बघितला, हो, वेळ ठरवली, तारीख ठरवली, दिवसही आला. पण एक दिवशी महाराज असा विषय झाला, लग्नाच्या दिवशी त्या भिल्ल समाजामध्ये असा एक रिवाज होता की ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांनी समाजाला दावत द्यायची होती, म्हणजे काही मांसाहार करायचा होता. आणि मग त्या ठिकाणी शबरी मातेनं, महाराज त्या शबरीनं, लहान मुलगी आहे शबरी, 10 वर्षाची मुलगी आहे, पण अतिशय महाराज मन स्वच्छ आहे, हो. आणि मग तिने महाराज ते बघितलं, ते सगळे आणलेले पशु तिने विचारले एका सेवकाला, हे सगळे म्हणे जनावर, ही लहान मुके प्राणी कशासाठी आणलेले आहेत? मग हे पशु कशासाठी आणलेले आहेत? त्यावेळेस त्या सेवकाने सांगितलं, शबरी, तुझं लग्न आहे आणि तुझ्या लग्नाकरता सगळ्यांना ही मेजवानी द्यायची. काय सांगितलं? सगळ्यांना, सगळ्या पाहुण्यांना याची मेजवानी द्यायची, जेवण द्यायचं, आपल्याला पार्टी द्यायची. एवढंच महाराज शबरीनं ऐकलं आणि तिला महाराज दुःख झालं. अरे, माझ्या जर लग्नासाठी या जर मुख्य प्राण्यांचा जर बळी जात असेल. परत ऐका, शबरी भिल्ल समाजाची आहे, म्हणजे आताचा पारधी समाज, पण ती सुद्धा शबरी विचार करते, अरे माझं जर लग्न होत असेल आणि माझ्या लग्नासाठी एवढी महाराज या पशुचा जर बळी जात असेल तर माझा लग्न करून काय उपयोग आहे? आणि त्या दिवशी शबरी घरातनं बाहेर पडली, निघून आली, कुणालाही न सांगता घरातून निघून गेली. आता महाराज वडील राजा आहे, बाप राजा आहे तिचा, आज सगळीकडे सेवक पाठवले, सैनिक पाठवले, पण शबरी कुठं सापडली नाही. ऐका मायबाप, शबरी सापडली नाही. सगळे सैनिक निघून गेले आणि शबरी एका लांब दूर जाऊन एका जंगलात एका झाडावरती राहत होती. ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणी मातंग ऋषीचा आश्रम होता. परत ऐका मायबाप, त्या ऋषीचा आश्रम होता. शबरीने सगळा प्रकार झाडावरून पाहिला. कुणीतरी साधू राहतोय, कोणतरी महात्मा राहतोय, आपल्याकडून काहीतरी सेवा झाली पाहिजे, म्हणून तिने मनामध्ये निश्चय केला की मी सेवा करीन. आणि मग महाराज ते सगळे साधू 5 वाजता बरोबर 4 वाजता उठायचे, ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, स्नानाला जायचे. सगळा प्रकार शबरीने पाहिल्यानंतर मग तिने महाराज संधी शोधल्या. आणि खरंच सांगतो, साधूची सेवा करायला, गुरुची सेवा करायला आपल्याला संधी आपण पाहायला पाहिजे. आपण स्वतःची संधी शोधून आणली पाहिजे, आपण सेवा केली पाहिजे. आणि शबरी मातेने तेच केलं. आता तिने ठरवलं, साधू उठायच्या अगोदर, हे महात्मे उठायच्या अगोदर आपण जायचं, सेवा करायची. ते उठायच्या अगोदर महाराज शबरीने यायचं. ती जे महाराज सगळं त्यांचा जे आश्रम होता, ती झोपडी होती, तिच्या पुढचं सगळं झाडून काढायचं, व्यवस्था सगळी करायची आणि सगळं करून परत निघून जायचे. ती साधू महात्मे एक दिवशी उठले आणि ती उठायच्या अगोदर म्हणे सगळे व्यवस्था करून ठेवली. कोणी ठेवली असेल? एवढ्या जंगलामध्ये आपल्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच नाही. आहे का? कोणीच येणार नाही. अहो, कुठला पशु नाही, कोण माणूस नाही, एखादं जनावर नाही, कोण नाही, पण आपली सेवा कोण करते? बऱ्याच दिवस सेवा केली आणि एक दिवशी मात्र मातंग ऋषीने ठरवलं, जी सेवा करते त्याची आपण भेट घ्यायची. आणि मग महाराज मातंग ऋषी जरा लवकर उठले आणि उठले असताना ऋषींना बघितलं की शबरी माता माघारी निघाल्या. शबरीला थांबवलं, म्हणे थांब, कोण आहे तू, कुठले आहे? त्यावेळेस त्या शबरीनं सांगितलं, महाराज, मी आमच्या राजाची मुलगी आहे, पण माझ्या घरी हा प्रकार झाला होता, माझं लग्न होतं, माझ्यामुळे बरेच पशुचा त्या ठिकाणी प्राण जाणार होता. ऐका महाराज, आणि मग त्यांचा प्राण जाऊ नये, त्यांचा प्राण वाचावा म्हणून मी हे घर सोडलं. सगळा प्रकार लक्षात आला आणि मग महाराज त्या मातंग ऋषीने आश्रय दिला. बरेच दिवस मातंग ऋषीची सेवा केल्यानंतर आता मातंग ऋषी महाराज थकले. मीच महाराजाची वेळ आली. शबरीला जवळ बोलवून घेतलं, म्हणे शबरी, बरेच दिवस झाले तू माझी सेवा केली, पण या सेवेच्या मोबदल्यात मी तुला आजपर्यंत काही दिलं नाही. माझ्याजवळ काहीच नाही. मी एक जंगलात राहणारा साधू आहे, आम्ही एक वनात देवाची सेवा करणारा, नामस्मरण करणारा साधू आहे. बोल, मी तुला काय देऊ? महाराज, मला काही नको. माझ्या हातून गुढी सेवा घडली, हे माझं भाग्य आहे महाराज, तुमच्याकडून मला काही नको. पण तरी पण महाराज मातंग ऋषीने तिला वचन दिलं, ऐक शबरी, जरी माझ्याकडे तुला देण्यासारखं काय जरी नसलं तरी एक वचन मी तुला देऊन जातो. की कशाचं? तू माझी एवढी सेवा केली, या सेवेच्या मोबदल्यात भविष्यात तुला भगवान परमात्म्याची भेट होईल, माझ्या प्रभू चंद्राची भेट होईल. एवढं वचन गुरुने दिलं. आणि महाराज मग ते